उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये काळीज हेलावून टाकणारी घटना घडली आहे। एका महिलेनं आपल्या मुलाचा गळा दाबत हत्या केली आहे। लहान मुलाचं वय 4 वर्ष होतं। महिलेनं आपल्या प्रियकरासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर तिने आपल्या मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेत त्याला जखमी केलं। त्यानंतर चिमुरड्याचा मृतदेह एका चादरीत झाकून ठेवला। त्यानंतर तिनं मृतदेह मुलाच्या आजोबाच्या शेजारी ठेवला। या प्रकरणात पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतला आहे। तिची कसून चौकशी केली जात आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहतात विशेष खास। तर नेमकी घटना काय आहे ती सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। नरवाल परिसरात वास्तव्यास असणाऱ्या पती सुशीलचा विवाह हा फतेपूर येथील मनीषासोबत झाला होता। त्यांना 4 वर्षाचा एक लहान मुलगा होता। काही दिवसापूर्वी मनीषाचे त्याच गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते। सुशीलने एकदा मनीषाला तिच्या प्रियकरासोबत रंगेहात पकडलं होतं। त्यानंतर पत्नीला अनेकदा समजवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्याचा काही परिणाम झाला नाही। 1 महिन्यापूर्वी ती प्रियकरासोबत घरातून पळून गेली। त्यानंतर प्रियकराच्या घरावर दबाव आणण्यात आला। सुशीलनं 3 दिवसापूर्वी मनीषाला तिच्या मुलासोबत घरी बोलवलं होतं। घरी परतल्यानंतर सुशीलनं मनीषाला अधिक सुनावलं होतं। तो म्हणाला की जर तुला पळून जायचं होतं तर तू माझ्या मुलाला सोबत का घेऊन गेली आहेस। त्यावेळी मनीषानं तिच्या पतीचं म्हणणं ऐकून घेतलं। त्यानंतर तिने तरुणासोबत पळून जाण्याचं ठरवलं होतं। त्यावेळी तिच्या प्रेम प्रकरणात निष्पाप मुलगा अडथळा बनत होता। त्यावेळी रविवारी सायंकाळी तिने निष्पाप मुलाच्या तावीजला असणाऱ्या दोऱ्यानं गळा दाबत त्याची हत्या केली। त्यानंतर तिनं आपल्या मुलाच्या शरीरावर अनेक ठिकाणी चावा घेत मुलाला जखमी केलं। त्यानंतर त्या निष्पाप मुलाचा मृतदेह तिने चादरीत गुंडाळला आणि मुलाचे आजोबा फुलसिंग यांच्या शेजारी ठेवला। काही वेळानं मुलाच्या आजोबांनी आपल्या नातवाचा रक्ताने माखलेला मृतदेह पाहिला। त्यानंतर एकच खळबळ उडाली। आरडाओरड होऊन कुटुंबातील सदस्य एकत्र आले। त्यानंतर पत्नीला पोलिसाच्या ताब्यात देण्यात आलं। त्यावेळी पोलिसांनी पत्नीची कसून चौकशी केली। या चौकशीत तिनं हे कृत्य आपणच केल्याचं कबूल केलेलं आहे। दरम्यान संबंधित प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत।